पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। यो मामेव सम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत। हे भारत म्हणजे अर्जुना, जे ज्ञानपूर्ण आहेत अशा ज्ञानियानं मला जाणलंय, कारण मी उत्तम पुरुष आहे आणि माझ्या पुरुषोत्तमाला परिपूर्ण ज्ञान त्यांच्या ठिकाणी झाल्यामुळे आता ते सर्व ठिकाणी माझं व्यापकपण आहे आणि मीच सर्वश्रेष्ठ आहे हे जाणल्यामुळं माझीच भक्ती करतात, माझ्याशीच एकरूप होत असतात। परिहे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहालेया ज्ञानमित्रे। तर त्याला उदाहरण दिलं की जसं रात्री आपल्याला काही दिसत नाही, पण सूर्य उगवल्यावर सगळं काही दिसतं, तसं ज्ञान सूर्याचा उदय झाला म्हणजे मग जे जे काही दिसायला पाहिजे, जाणायला पाहिजे ते जाणलं जातं। वास्तविक पाहता हे सगळं जे काही वरचं आहे त्याच्या ठिकाणी काय आहे की सगळा लटकेपणा आहे हे ज्ञानाने कळतं, कारण हे परिवर्तित आहे, सतत सतत बदलतं, म्हणजे स्थिर नाही। जसं एखादं नाटक असेल तर नाटकातली भूमिका आणि तिथं त्या पात्रांची हावभाव, बोलणं, चालणं हे सगळं जरी असलं तर ते नाटक बघताना कोणता विषय यांनी या ठिकाणी हाताळलेला आहे, काय त्या लेखकाचा कोणता आशय, सामाजिक प्रबोधनाचा किंवा आणखीन कोणत्या दुर्व्यसनाचा किंवा आणखीन काय गोष्टीत, ते सगळं समजून देण्याचा विषय एवढं लक्षात घेणं गरजेचं असतं। याप्रमाणे एकदा ज्ञानसूर्य जागा झाला की मग आपल्याला काय लक्षात येतं की वरकरणी जे काही घडत गेलं, जो जो काही त्यावर आरोप आला ते चुकलं। आता जर काही असेल तर खऱ्या अर्थानं मीच पुरुषोत्तम आहे। त्यामुळं हे जे असलेले क्षरपुरुष, अक्षरपुरुष हे आता त्याच्या दृष्टीने सगळे बाजूला राहिले। चैरिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते जया त्रिभुवन वावो झाले। आता इथं अगोदर जसं ज्ञान सूर्य सांगितलं तसं इथंही परत अजून ज्ञानाची, या ओवीत ज्ञानाबद्दलच बोलणं आलं, पण खऱ्या अर्थानं आपण जागं होतो म्हणजे आपलं ज्ञानच जागं होतं आणि ते जागृतीचं ज्ञान एक प्रकारे आपल्या ठिकाणी काय आहे की आपला जो काही आहे बाहेर बघण्याचा जो रिवाज आहे त्याला प्रमात्याचं ज्ञान असं म्हणायचं। मग प्रमात्याच्या ज्ञानानं सगळं जग बघायला लागलं म्हणजे जागा झाला। असा जागा झाल्यानंतर त्याचं जे ज्ञान आहे ते एकदा सगळं जगाकडं, सगळ्या ह्याच्याकडं पाहत असताना त्याला रात्री पडलेलं स्वप्न हे खोटं होतं हे सहज कळतं। आता त्या स्वप्नाबद्दल त्याला काही नाही, तसं हे ज्ञान, अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान ही एकार्थवाची शब्द हे एकदा जागे झाले की हे सगळंच त्रिभुवन म्हणजे परमात्माच आहे हेही कळू लागतं। का हाती घेतली या माळा, फिटे सर्पभासाचा कांटाळा, तैसा माझे बोधे टवाळा नागवे जो। आता जसं कोणत्याही गोष्टीचा अध्यास होतो, भास होतो
आणि त्याचे परिणामही उठतात. पण ज्याच्यावर हे सगळे भास किंवा अध्यास राहिले, ती वस्तू एकदा आपल्याला खरी कळाली की अध्यास आपोआप निघून जातात. उदाहरण दिलं की जसा नीलमण्याचे हार माळ जी काय असते की सर्पाच्या कातडीसारखी चमकते, तशासारखा भास होतो. आणि ते सहज पडलेले असले म्हणजे वाटतं हा सर्प आहे. पण जर काय असं म्हणून धीटपणानं उचलूनच घेतल्या हातात तर कळतं हे मनीच आहेत, ही कुठं काय सर्प नाही, काही नाही. आणि मग ते जर काही हातात आला तर जो काही होता सर्पभास, त्याचं जे झालं होतं आमच्यावर परिणाम, ते सगळं नाहीसं होतं. आता त्याच्याजवळ काय आहे की यथार्थ ज्ञान झालं त्या माळेचं, त्यामुळं त्यावर भासत असलेल्या सर्पाकडं सहजच काय आहे की मिथ्यत्व आलं. आता तसं तैसा माझेनी बोधे टवाळा नागवेजो, तेव्हा आता माझा बोध झाला. कोणता बोध आहे? ज्ञानानं बोध झाला, तर हा पुरुषोत्तम आहे, हा बोध झाला. आणि या सगळ्या असलेल्या बाकीच्या पुरुषाच्या ठिकाणी काही नव्हतं, हे व्यवहारीय होते. खरा असणारा हाच एक आहे. त्याच्यामुळं हे सगळं टवाळ आपल्याला नेहमी बोली भाषेत टवाळी, माझी टवाळी करू नको, टवाळी म्हणजे थट्टा. तसंही एक प्रकारे थट्टाच होती आपल्यापुढं, आणि थट्टा ही खोटीच असते. तसं हे सगळं खोटं मिथ्या नाहीसं झालं. लेणे सोनेची जो जाणे, तो लेणे पण ते वावो म्हणे, तेवी मी जाणो निजेने वाळीला भेदू. आता ज्याच्या ठिकाणी सोनेपणाबद्दलच मुख्यत्व आहे, त्याला वरचे कोणत्याही प्रकारचे जे काही दागदागिने त्याच्यावर निर्माण झालेत, जे अलंकार निर्माण झालेत, त्या अलंकाराशी काही देणं घेणं नाही. असं कुठं असतं? तर एरवी तुम्ही आम्ही त्या दागिन्याचा वापर करतो तेव्हा आपल्याला तो दागिनाच आहे. त्या प्रत्येक दागिन्याची जागा आणि नाव हेच आपल्याला काय असतं की फारसं करून त्याच्याशीच आपण गुंतलेलो असतो. पण जे सराप आहे त्याला दागिन्यापेक्षाही सोनं कोणतं, किती कोणत्या प्रकारचं, म्हणजे कोणत्या ह्याच्यातलं कस कुठला ह्याचा, अजून त्याची जी काय असलेले कुठल्या नंबराचं आहे, हे सगळं पाहतात. कारण पूर्वी होतं 52 कसी आणि 100 नंबरी. मग आतासुद्धा ते आहेच, त्याचा कस किंवा त्याची टक्केवारी सांगितली जाते. त्यात ते पाहतात. ह्या दागिन्यातला कोणता प्रकार आहे काय ह्याच्याकडं पाहत नाहीत. म्हणजेच ज्याला दागिन्यापेक्षा सोनंच कळाले, तो वरच्या दागिन्याच्या अनेक प्रकारात त्याच्या वेगवेगळ्या काय आहे की ठसे किंवा वेलबुट्टीमध्ये गुंतत नाहीत. तसं ज्याला आता हे पूर्ण ज्ञान झालेलं आहे, तो जो काय आहे त्यानं मलाच जाणल्यामुळं हे बाकीचं जे भेदजन्य आहे, आपल्याला सगळं कसं दिसतं परिच्छिन्न. आपण काय आहे जडाजडातले भेद करतो, जडजीवातले भेद करतो आणि जीव ईश्वरातले भेद करतो. असे जे काही भेद आहेत आपल्याजवळ 5 प्रकारचे, ते सगळे नाहीसे होतात. कारण भेदजन्य ज्ञानच संपलं. आता अभेदरूप ज्ञान आमच्याजवळ जागं झालं. मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू, मीच एको स्वतः सिद्धू, जो आपणे निसी भेदू नेनोनी जाणे. तेव्हा हा परमात्मा जो आहे, हा परमात्मा ही वस्तू हा शब्द इथं वापरला एक अध्यात्म, आणि त्या ठिकाणी काहीतरी कळण्यापुरतं एक त्याला नामाभिधान द्यावं लागतं. वास्तविक पाहता ह्याचं स्वरूप कोणतं आहे तर सच्चिदानंद हेच आहे. म्हणजे त्याच्या जाणीवेला, त्याला जाणायला जर काही असेल तर त्याचा सत्पणा जाणा, त्याचा चित्पणा जाणा आणि त्याचा आनंदपणा जाणा. हे कसं लक्षात येईल तर आपल्याजवळचं असं जड दुःख नाहीसं झालं आणि तिथं सच्चिदानंदाची परिपूर्णता झाली तर आपण आणि परमात्मा स्वरूप एक झालो. कारण त्याचं तेच आहे हे ज्याच्या ठिकाणी, आणि जे कुठंही आता पाहिलं तर त्याला त्या सच्चिदानंद स्वरूपच दिसायला लागलं. मागच्या ओवीत जसं दाखवलं आहे तसं भेदच संपले. आता जर काही असेल
तर मी परमात्म्याहून वेगळा हे सुद्धा भेद त्याच्या ठिकाणी नाही. बाहेरचं सगळं तर वासुदेवच सर्वमिती हे तर आहेच आहे, पण मी सुद्धा त्यातच आहे. याला म्हणायचं अन्वय. अन्वय ज्ञान कसं होत असतं की आता दिसत जरी असलं तर ह्याचं खरं स्वरूप काय हे जर जाणलं गेलं तर आहे. आत्ता जसं की सरापानं पाहिलेले दागिने त्यापेक्षा त्यांना सोनंच दिसलं, हे अन्वय ज्ञान आहे. तसं ह्या प्रकारे अन्वय ज्ञान झालं की त्याची दृष्टी आत असो नाही तर बाहेर असो, तो अंतर्मुख झाला तरी सच्चिदानंद स्वरूपाशी एकच आहे, आणि बाहेर जरी आला तरी सच्चिदानंद स्वरूपाशी एकच आहे. त्याच्या ठिकाणचं हे सच्चिदानंद तो लोप पावणार नाही काही हो. म्हणजे आता आपण पाहतो की माऊलींच्या चरित्रामध्ये कितीतरी त्रासदायक असं काय आहे की कथानक आहेत, पण कधीच त्यांच्यावर तो परिणाम आला नाही. कारण हे सगळं जे काही बाहेर आहे या सगळ्याला ते कोणी एखादा त्रासदायक आणि त्रास देणारा असं समजतच नसायचे. म्हणून ते सच्चिदानंद स्वरूपच झालेले आहेत आणि सगळीकडे त्यांना तेच लक्षण दिसतं. तेणेची सर्व जाणीतले हेही म्हणणे थे कुले, जे तया सर्व उरले द्वैत नाही. आता जो काही आहे त्याच्या ठिकाणी ज्या ज्या काही आपल्याला सांगून द्यायच्या परिसीमा आहेत, कुठं कुठं तो आम्हाला सांगायचं आहे. म्हणजे काय सांगावं ह्याची एक ठरलेली जागा आहे. जसा एखादा काय आहे की मलदोष नाहीसा करायचा असेल तर त्याला कर्म कोणतं कर की जेणेकरून तुझ्या ठिकाणी सत्कर्मातून तुझी बुद्धी शुद्ध होईल, तेवढीच त्याची सांगण्याची सीमा आहे. जिज्ञासूला तेवढीच सांगण्याची सीमा आहे. हे जसं असतं तसं आता हे तर काहीच राहिलं नाही, इथं सीमाच राहिली नाही. कारण एक आहे की जे जाणायचं आहे ते जाणण्याची वस्तू असणारी जी जाणीव आहे ती त्या ठिकाणी हाताशी आलेली आहे, आणि त्यामुळं त्याला आता दुसरं काहीच नाही ना. मग आता जे दुसरं काही नाही असं जे म्हणायचं ह्याचं काहीच कारण नाही. एका जाणीवेशिवाय दुसरं तिथं काही नाही. याचं कारण आहे की ऐक्य आहे. आता अद्वैत म्हणजे ऐक्य. अद्वैतात ऐक्य झाल्यानंतर द्वैत जर उरलंच नाही तर मग काय. मनुष्याला तुम्ही आम्ही जे आहोत ते आपल्या ठिकाणी कसं होतं, अद्वैत अनुभवायला मिळतं आपल्याला, पण आपण कधीच समजणार नाही आपण अद्वैतात आहेत म्हणून. झोपेत काय द्वैत असतं, कोणाला काय द्वैत आहे, मी आहे याचं तरी ज्ञान आहे का. हे आता जसं सांगतात ह्या ओवीत तसं हे खरं अद्वैत या जाणीवेत तयार झालं. आता ती जाणीव याला खरं अद्वैत ज्ञान म्हणायचं आहे. आणि ह्या अद्वैताच्या ठिकाणी एकाशिवाय दुसरं काही नाही. म्हणून मग द्वैतच संपलं. मग मी त्या ठिकाणी एकरूप झालो असा म्हणणारा मी सुद्धा उरला नाही. हरिपाठात सांगितलं एक नाम हरी द्वैत नाम दुरी. आता त्या ठिकाणी काय झालं की नामाची जी काही असणारी सीमा आहे ते कुठपर्यंत घेऊन गेली तर एक नाम हरी द्वैत नाम दुरी. आता दुसरी नावं काही तिथं नाहीत. अद्वैत कुसरी विरळा जाणे. हे अद्वैताची जी कला आहे हे कुणीतरी एखादा, माऊलीने आता जो नमुना दाखवला आहे सगळेच तिथं जातील असं नाही, पण कुणीतरी एखादा. म्हणोनी माझिया भजना उचितो तोच अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाची या. आता काय आहे, काही गोष्टी वेगळ्यात की ज्याच्या त्याच्या ठिकाणी एक एक काय मांडणी भजन चालतं. ते भजन म्हणणारे जे कोणी असतात ते सूर ताल याच्याकडं लक्ष ठेवतात. आपण कोणत्या प्रकारचं याच्यामध्ये चाल लावलेली आहे त्याच्याकडं लक्ष ठेवतात. अभंग कोणता आहे आणि त्याचा काय अर्थ आहे याचा त्याच्याशी काही संबंध नसतो, ते त्यात गुंतले. आणि उत्स्फूर्तपणानं भजन म्हणणारे जे आहेत की ज्यांच्या ठिकाणी आपण स्वर ताल ह्यात बसलो की नाही हे समजत नाही, ते त्या भजनातल्या अभंगाच्या भावाशी एकरूप होतात. म्हणजे मग तिथं जे काय आहे ते भावनेनं त्याच्या ठिकाणी इतकी तयारी झाली की भगवंताचं नाव मुखाला येऊस्तोवर त्याच्या ठिकाणी उमाळा येऊ लागला, प्रेम जागा होऊ लागलं. हा खरा भक्त आहे. आणि
तो माझ्याजवळ आला. आता ह्याची भक्ती खरी, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया संसाराची, संसाराचं प्रेमच ज्याच्याजवळ संपले, त्यांनी त्याच्यावर संकल्प सोडलाय, तो खरा माझ्याजवळ आलेला आहे आणि त्याला मी भक्त म्हणतो. म्हणून माझं भजन करणारे कोण? म्हणून तर मग काय केलं ज्ञानेश्वरीनं, भगवद्गीतेनं भक्ताचे प्रकार सांगितलेत. भक्ताच्या प्रकारामध्ये ज्ञानिया तो मीची म्हणलं पुढं, आणि ज्ञानियाच मला प्रिय आहे असं आपण काय केलं 7व्या अध्यायात पाहिलंच आहे. तो ज्ञानिया माझा भक्त आहे हे आता आणखीन स्पष्ट झालं. गगन जैसे आलिंगना गगनाची, तेव्हा गगनाला आलिंगन कोण देईल? गगनच देईल, कारण त्याच्यासारखंच असावं लागतं. क्षीरसागरा परगुणे की जे क्षीरसागरची पणे, अमृतची होऊनी मिळणे अमृती जेवी. आता जसं जसं काय आहे की कोणी काय आपल्या पुढे येईल तसं, समजा एखादा जसा येईल समोर त्याच्या प्रकारे त्याला काय करावं लागतं, जेवायला घालावं लागतं. क्षीरसागर स्वतः आला जेवायला आपल्यात पाहुणाहून, आता त्याला काय वाढायचं? कारण तो स्वतःच जर दुधाचा समुद्र आहे तर त्याला तेच वाढावं लागेल. त्याचंच त्याच्या ठिकाणी काय आहे, प्रेम आहे, म्हणजे त्याचं तेच त्याच्या ठिकाणी वाढावं लागतं. किंवा अमृताला अमृतच हे, कारण त्याच्याशिवाय हे सगळ्यातले उच्च आहेत. याच्यापेक्षा खाली कोणताच पदार्थ असा नाही. उलट आपण असं करतो की आपल्याला एखाद्या आवडलेल्या पदार्थाला आपण त्याची उपमा देतो, हे अमृतासारखं आहे, हे दुधासारखं गोड आहे, हे सांगतो खरं, पण त्यांना तेच आहे, म्हणजे त्याचं स्वरूप तेच, दुसरं त्याला उपमा नाही. 15.5 मिसळावे तै 15.5ची व्हावे, तेवी मी झालिया संभवे भक्ती माझी. याप्रमाणे जे चोख सोनं आहे की त्या काळात अत्यंत शुद्ध, आता जसं म्हणलं ना आपण की 152 कसी आणि 100 नम्री हे अत्यंत उत्कृष्ट सोनं. त्या उत्कृष्ट सोन्यामध्ये दुसरं सोनं जर मिसळायचं असलं तर त्याच योग्यतेचं असलं पाहिजे, त्याच कसाचं, त्याच नंबरचं, आणि त्या सोन्याची एकरूपता होईल. त्याच्यापेक्षा कमी असणारं, कस कमी, नंबर कमी असलं आणि ह्याच्यात मिसळलं तर ह्याला कमीपणा येईल, जे पहिलं शुद्ध आहे त्याला कमीपणा येईल. म्हणून तेच त्याचं आहे त्याप्रमाणे मिसळलं तर खरं आहे. अशा तऱ्हेनं जे मला पूर्णतेनं जाणतात, माझी जाणीव ज्यांच्या ठिकाणी आता परिपूर्ण उभा राहिली, त्यांना आता जाणण्याकरता दुसरं काही समोर उरलं नाही, ते खरे माझे भक्त आहेत. आणि त्यांनी केलेली भक्ती माझी खरी आहे, कारण त्यांच्या भक्तीमध्ये भेद नाही, त्यांच्या भक्तीमध्ये उपचार नाहीत. आपणच आपल्यावर जसं प्रेम करतो, रोज आपण आंघोळ करतो, झालं चांगले धुतलेले कपडे घालतो, गंध लावतो, काही असेल आपल्या ठिकाणी तर दागदागिने घालतो, म्हणजे आपण आपल्यावर प्रेम करतोय का नाही? आपणच आपल्या उपचार, आपलंच सगळं आपल्यासाठी चाललं आहे. मग आता हे जसं चाललं तसं त्याच्याच ठिकाणी त्याचं प्रेम आहे, तीच भक्ती त्याच्या ठिकाणी उभा राहिलेली आहे. हा गा सिंधूसी आनी होती तरी गंगा कैसेने मिळती, म्हणून मी न होता भक्ती अन्वयो आहे. एकंदरीत काय आहे की गंगेचं पाणी आणि समुद्राचं पाणी ह्यात काय भेद आहे? गंगा वाहत वाहत आली, तिचं नाव गंगा आहे, आणि समुद्र आहे तिथं आहे म्हणून समुद्र आहे, पण दोन्ही पाणीच आहेत, म्हणून तरी एक झाले. क्षरला सागर गंगा ओघी मिळे, आपणची खेळे आपणा माझी, हे सगळं एकच आहे. समुद्राचं पाणीच ढग झालं, ढगाचा पाऊस झाला आणि त्याच्यापासून गंगा वाहत आली आणि समुद्रालाच मिळाली. हे चक्र आहे तसंच आहे, तसंच आहे की हे दोन्ही एकच आहेत, म्हणूनच ते एक झालेत. आणि जेव्हा दोन्ही एकच आहेत हे होत असतं, तेव्हा तिथं होत असलेल्या भक्तीला अन्वय भक्ती असं नाव आलं. हे याच्या ठिकाणी असेल तर आता ह्याला दुसरं नाव आहे, अन्वय भक्तीला आणखी एक नाव दिलं शास्त्राने, ज्ञानोत्तर भक्ती.
ज्ञानाच्या परिपूर्णतेनंतर निर्माण झालेली जी भक्ती आहे ती ज्ञानोत्तर भक्ती. आणि ज्ञानोत्तर भक्तीमध्ये आता त्याच्या ठिकाणी दुसरं कोणी उरलंच नाही. जर काही असेल तर परमात्मा म्हणजे सगळे काही आहेत ते परमात्मा आहे. सजीवय परमात्मा, निर्जीवय परमात्मा, दुसरं त्या ठिकाणी काही नाही. त्यांना वाटलं आता जसं आपण काय आहे की ज्या दिशेला गुरुचं गाव आहे किंवा ज्या दिशेला परमात्मा आपल्याला जो आवडीचा देव आहे त्याचं ठिकाण आहे तिकडं तोंड करतो, नमस्कार करतो. यांना तसं काही दिशा उरली नाही. वाटलं तर कुठेही दंडवत घालतील, वाटलं तर आणखीन काही. कारण ह्यांच्या तसं पाहिलं तर हे भक्तीतले उपचारच करत नाहीत, निरुपचारी भक्ती ह्यांची. आणि त्यांचं जे काय आहे ते निरुपचारी प्रेम आहे. म्हणून सगळंच ह्या भक्तीमधलं श्रेष्ठ आहे ही अन्वय भक्ती आहे. आयसिया लागी सर्व प्रकारी, जैसा कल्लोळू अनन्यो सागरी, तैसा माते अवधारी भजिन्न लाजो. आता या प्रकारे समुद्र आणि समुद्रावरच्या लाटा ह्या जशा समुद्राच्याच लाटा समुद्राशी अनन्य असतात, दुसरं काही नाही. उलट एक झालं की समुद्राला लाटेमुळं जे काही असेल ते वैभव आलं. भगवंताला भक्तामुळं वैभव येतं. कारण भगवंताचं भगवंतपण हे भक्तांनीच काय केलं, उघडं केले. देवा कैचे रूप कैचे नाम. देवाला कुठं काय नाव आहे कुठं रूप आहे, पण भक्तांनी त्याला रूपही दिलं, नावही दिलं. म्हणून जे जे काही असेल त्या भक्ताचं ते देवावर आरोप नाही केले, देवाचं प्रेमच त्या ठिकाणी जागं झालं. मग देवाचं नाम देवा आत्तापर्यंत जे जे काही आपल्या पुढं आले, आता माऊलींचं ज्ञानेश्वरी आपल्या पुढं, ज्ञानेश्वरीचा आपण अभ्यास करतो, ही त्यांच्या अनन्य भक्तीतलाच एक भाग आहे. अनन्य भक्तीमध्ये भगवंताच्या ठिकाणी जे जे स्वरूप आहे ते ते त्या ठिकाणी स्पष्ट झालं. जेव्हा जगत आणि जगताकडं पाहणारे, जगताशी व्यवहार सत्यत्वानं करणारे, हे माऊलीच्या दृष्टीनं कसं आहे तर हे अगदी म्हणजे उन्हाळ बाळ आहे. उन्हाळ बाळ जसं आईवडिलाला कळतं की अरे ह्याने असं नाही करायला पाहिजे म्हणून हे चुकीचं, पण त्याला कसं सुधारावं ह्याचा प्रयत्नच केला. अर्थात त्याच्या ठिकाणी ते प्रेमच आहे. आणि कशाचं प्रेम आहे, अरे तू जे जे काही बाह्य करतोस त्यापेक्षा तुझं स्वरूप ते. आपण कशाच्या उठाठेवी करतो, संसार करतो म्हणजे काय, कशाच्या उठाठेवी करतो, सुखासाठीच करतो. सगळं काही सुखासाठी करतो. मग सुख आपल्याच जवळ आहे ह्याचा विसर आहे आणि नको ते करत राहिलं. म्हणून मग सुखाची जागा जर माहीत झाली तर तो बाकी काही करणार नाही. हे कळून देण्याकरता या सगळ्या गोष्टी मांडाव्या लागल्या किंवा भक्तानं त्याकरता सगळ्या मांडण्या केल्या. पण तो पाडू मानू आम्ही लाभे भजनातया. एकंदरीत त्याचं जे भजन आहे, मग भजन म्हणजे भक्ताचं भजन कोणतं, आपण ज्याला भजन म्हणतो टाळ वाजवणे, टाळी वाजवणे, गायन करणे, अभंग म्हणणे, हे भजन झालं. ह्यांचं भजन कोणतं, ह्यांचं भजन म्हणजे जे परमात्म्याचं स्वरूप आहे, जे अनुभवाला आले तेच सगळीकडे आणि तेच गुणगान गायचं. ते गुणगान गात असताना ज्यांना ज्यांना समजल ते त्या भगवंताच्या असलेल्या एकरूपतेकडे वळतील, म्हणजे त्याच्या मुख्य रूपाकडे वळतील. ज्याला समजणार नाही त्याला कधीतरी समजल, कारण हे त्याच्यासाठी अव्याहत सांगणार आहेत. आत्तापर्यंत पाहिलं संत मालिका कुठून कुठपर्यंत चालत आली. आणि सगळे संत काय करतात की आता जसं अगोदरचे सगळे जे होते त्यांनी संस्कृतमधून सगळं सांगितलं, त्यानंतर जे आले त्यांनी आपल्यासाठी आपल्याला कळावं म्हणून मराठीतनं सांगणारे आले. माऊली ज्ञानोबाराय, त्यांच्या अगोदर मुकुंदराज, हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी का सांगितल्या, याचं कारण आहे त्यांना भगवंताचंच प्रेम आहे आणि भगवंताचं भजन म्हणून हे सांगितलं आहे. म्हणून त्यांनी त्यांचे ग्रंथ केले, ते आज आपल्याला उपयुक्त आहेत. त्यांनी केलेली भक्ती, भगवंत जसा अविनाशी तसं त्यांचे ग्रंथ अविनाशी झाले, कारण त्यांनी केलेले ते भजनच आहे, त्यांची ती भक्तीच आहे.
तैसा माते अवधारी भजिन न लाजो. एकंदरीत हे जे काही आहे ते अर्जुना, तुला आता माझं ऐक, मी तुला सांगतो की काय आहे की ही भक्ती, की ज्यानं माझ्यासाठी भक्ती केलेली आहे तो जो काही आहे माझा भक्त, ज्ञानिया भक्त आहे. आणि त्या ज्ञानियाला माझं खरं स्वरूप कळाले, मीच खरा पुरुषोत्तम आहे हे त्याला कळालेलं आहे. ते त्याचं जे स्पष्टीकरण होणं त्याचं ते भजन आहे. सूर्या आणि प्रभे एकवंकी जेने लोभे, तो पाडू मानू लाभे भजना तया. आता जसं सूर्य आणि सूर्यकिरण, आता आपल्याला काय आहे की म्हणत असताना हे किरण आहे, ह्या सूर्य हे म्हणायची काय आमच्या ठिकाणी आहे प्रथा, पण सूर्याहून त्याचं किरण वेगळं कसं असेल? असं कधी झालं का की सूर्य उगवला आहे खरं, पण किरणच विसरला, आणायचं राहिलं? आपलं राहतं असं काही, एक आणलं ते एक राहिलं असं होईल, पण सूर्याला कारण तो विसरेल कसा? त्याचं ते अंगच आहे. सूर्याची प्रभा आहे, त्याचं अंगच आहे. म्हणून एकवंकी जेने लोभे, हे दोन्ही कसे आहेत तर दोन्हीच्या ठिकाणी ऐक्य हे म्हणायचं आहे. सूर्य आमच्यापर्यंत उन्हाच्या दृष्टीनेच पोचतो, त्याचं जे काही अंतर आहे ते इतकं लांब आहे, त्याच्यात मध्ये जे पर्यावरणाचं जे भाग आहे त्यामुळं त्याची उष्णता इथं येईपर्यंत तेवढ्या मानाने कमी होती, ते आपल्याला सहन होती. त्याची उष्णता तिथून निघाल्यावर तेवढी न तेवढी आपल्याजवळ आली असते तर आपण करपलेले सुद्धा दिसलो नसतो, करपायचं काय ते दिसलंच नसतं. पण ती उष्णता अनेक प्रावरणातून बाहेर येते तिथं आली. आता ती त्या वेळेला हिवाळ्यात काय होतं, जास्त दाट आवरण असतं, त्यामुळं उन्हाची शक्ती कमी, दिवसाचं असण्याला उदय आणि असतं ह्यातही अंतर कमी, म्हणून एक आहे. पावसाळ्यात ढग आलेले असतात म्हणून वेगळे, आणि उन्हाळ्यात हे थोडं सगळंच आवरण पातळ होतं म्हणून उष्णता जास्त होते. पण हे सूर्यच आपल्यापर्यंत येऊन पोचतो. सूर्यानंच आपलं दोन आहे, सूर्याच्या ठिकाणी दोन गोष्टी आहेत, एक प्रकाश तत्व आणि दुसरं उष्णता. दोन्ही ह्यानं तो आमच्यापर्यंत येऊन पोचतोच. म्हणून दोघाच्या ठिकाणी कसं आहे, ऐक्यच आहे, तसं माझ्या आणि माझ्या भक्ताच्या ठिकाणी ऐक्यच आहे. ते आता माझ्याशीच एकरूप होऊन माझंच गुणगान गात असतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव